निवडणुकीच्या मैदानात आम्ही नव्हतो, त्यामुळे आम्हाला काय दुःख नाही त्याचं. आता आमच्या लेकराचा विषय आमच्या पुढं सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे, कारण तो बलाढ्य. मी माझ्या मराठा समाजाचा आहे सगळ्यांचा, त्याच्यामुळे आता सगळेजण मिळून आरक्षणासाठी लढणार आहे. आता त्यांना मिळालं मंत्रिपद, मिळून कोणाला आमदार झालं, कोणी त्यांच्या लेकराचं कल्याण, आमच्या लेकराचं काय गोरगरीबाच्या. म्हणून आता आम्ही आमच्यासाठी झुंजणार आहेत आणि सगळ्या आमदाराला मराठी आता बोलायला लावणार आहेत. नाही बोलला ना मराठ्यांशिवाय ते सत्तेत बसलेलेच नाहीत. त्यामुळे मराठी आता सोडणार नाही त्याला. नाही बोलला ना मतदान करणारेच मराठी त्याला गचुराला धरून बाहेर काढतील. तुम्हाला सत्य सांगतोय. फुकट न मतदान केलं म्हणते भाऊ तुला. आरक्षणाचं बोलला माझ्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे, कारण रोज पोरं नोकऱ्याला लागायले. मराठ्यांशी बेमानी करायची नाही, तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार. नादात पडायचं नाही. हे सत्ता आली लय बहुमताने आलोत, मराठ्यांच्या मताशिवाय सत्तेत कोणी येऊ शकत नाही. बेमानी करायचं नाही, आरक्षण द्यायचं. पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही. याव करीन त्याव करीन, हे करीन ते करीन. मराठ्यांपुढं कोणतीही सत्ता टिकू शकत नाही. ते शांत आहेत तोवर शांत आहेत, त्यांना शांत राहून द्यायचं. नाही तर कोणाच्या बापाला भेट नसते मग. सरकार फरकार काय नाही. मग एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचं काय खरं नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही गोडीनं हाताळायचं, आमचं आरक्षण आम्हाला द्यायचं. तीनही गॅजेट पण लागू करायचे. मराठा आणि कुणबी या राज्यातलं एकच आहे, ते पण द्यायचं. उग सत्ता आली लय मोठे आले म्हणून मस्तीत यायचं नाही आणि येडवण करायचं नाही. मस्ती मराठ्यांपुढे टिकत नाही आणि आम्ही ते टिकून देत नसतो. मी टिकून बी देणार नाही, पण आरक्षण घेणार, सुट्टी देणार नाही. काय ताकद वापरायची तो वापरायची, पण पुन्हा हल्ले करीन, पोरावर केसेस करीन, रक्तपात करीन, गोळ्या घालीन, हे स्वप्न आता सरकारनं सोडून द्यायचं. प्युअर सावध येतात आम्ही आणि प्युअर मराठी त्याच्यात. एवढं ध्यानात ठेवायचं, नादी लागायचं नाही मराठ्यांच्या आता.